हॅलो. अलीम सर. हा हा हॅलो. हा तुम्ही सुरुवात करा. हा सर्वांचं स्वागत आहे. आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता मॅम करतील. अक्षता मॅम ओव्हर टू यू. प्रवेश पाटील सर आलेले आहेत. सर्वांचे स्वागत आहे. 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अक्षर मानव संविधान विभाग व AKK न्यू लॉ अकॅडमी आझम कॅम्पस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्देशिका वाचन. संविधान हा तुमच्या आमच्या आणि प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याचा विषय. आज आपण संविधान स्वीकारून 72 वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी संसदेत आपल्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संविधान स्वीकृत केले गेले. त्या दिवसाची आठवण म्हणून आणि संविधानाप्रती आपली निष्ठा, आपुलकी, आपले कर्तव्य, आपले हक्क याची जाणीव व जागृती करून देण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. या कार्यक्रमासाठी रूपरेखा थोडक्यात सांगते. सर्वप्रथम काही सूचना आहेत, त्यांचे सर्वांनी तंतोतंत पालन करा. सर्वप्रथम सर्वांनी जागेवर हात बांधून उभे राहावे. नंतर राष्ट्रगीत सुरू होईल. त्यानंतर उद्देशिकेचे वाचन होईल. हे सर्वांनी मन लावून ऐकायचे आहे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश माननीय BG कोळसे पाटील सर हे आपले मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर PA इनामदार सर आपले मनोगत व्यक्त करतील. नंतर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित अक्षर मानव संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्रीकांत डांगे सर आपले मनोगत व्यक्त करतील. नंतर आभार प्रदर्शन अक्षर मानव संविधान विभाग प्रमुख माननीय अलीम वजीर पटेल करतील. आणि या आभार प्रदर्शनानंतर ती लिंक आपल्या झूम मीटिंग मध्ये चॅट बॉक्स मध्ये व फेसबुकच्या कमेंट मध्ये मिळणार आहे, याची नोंद घ्यावी. तर सर्वप्रथम सर्वांनी जागेवर हात बांधून उभे राहा. आता राष्ट्रगीत चालू होईल. एक 2 मिनिटं द्या, मी चालू करतो. प्रवीण सर होतंय ना? भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. तसेच आता यानंतर उद्देशिकेचे वाचन होईल. हे सर्वांनी मन लावून ऐकायचे आहे. माझा आवाज सर्वांपर्यंत येत आहे?
हा, येतोय मॅडम आपला आवाज. ठीक आहे. तर भारताचे संविधान सुरू होत आहे. प्रास्ताविक. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. तर यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश माननीय BG कोळसे पाटील सर हे आपले मनोगत व्यक्त करतील. तरुण विद्यार्थी, मित्र मैत्रिणी, शिक्षक बंधू भगिनींनो, आज भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणी सुरू झाल्याचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 साली ते सुरू झाले. आपल्या संविधानाचं एक वैशिष्ट्य आहे की आपलं संविधान हे अनेक राष्ट्रांच्या संविधानानंतर तयार झालं आणि म्हणून बाबासाहेबांना इतर संविधानातील त्रुटी माहिती होत्या आणि त्या त्रुटी माहिती असल्यामुळं बाबासाहेबांनी ती सगळ्या जगातल्या संविधानाच्या त्रुटी दूर करून आमचं एक जगावेगळं उत्कृष्ट संविधान देशाला दिलं. बाबासाहेबांची इच्छा अशी होती की संविधानाच्या अंमलबजावणीनंतर कोणी गरीब राहणार नाही, कोणी श्रीमंत राहणार नाही, कोणी उच्चवर्णीय राहणार नाही, कोणी नीच राहणार नाही आणि त्या समतेच त्या घटनेचा पाया होता आहे समता आणि न्याय. परंतु समता आणि न्यायाचे शत्रूच कायम या देशात राज्यकर्ता वर्ग असल्यामुळे फरक असेल. 2024 नंतर फारच लाजच सोडली राज्यकर्त्यांनी आणि त्यांनी समता आणि न्यायाच्या तत्वाची उलढाण उडवली होती ज्यावर. परंतु आमचा मूळ गाभा होता. त्यासाठी काही तरतुदी बाबासाहेबांनी ज्या मूलभूत हक्कात केल्या होत्या त्याची एक वेगळी पुस्तिका आहे स्टेट्स अँड मायनॉरिटीज म्हणून. आणि त्यातून बाबासाहेबांनी तुम्हाला ज्या दैनंदिन गरजा लागतात, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, या सर्व गरजांसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंवर कुणी नफा कमवता कामा नये, म्हणजे तुमची आर्थिक शोषणातून मुक्तता त्यांनी केली होती. आणि सामाजिक शोषणासाठी समतेचे आर्टिकल्स टाकून सामाजिक शोषणातून तुमची मुक्तता करायची बाबासाहेबांनी व्यवस्था केलेली आहे संविधानातून. आर्थिक समतेसाठी त्यावेळी अनेक दिग्गजांनी विरोध केला, म्हणून त्या तरतुदी बाबासाहेबांनी मार्गदर्शक तत्वात आणल्या 4थ्या भागात घटनेच्या. त्यामुळं घटनेची उद्देशिका, मूलभूत हक्क आणि भारताच्या मार्गदर्शक तत्व, संविधानातील मार्गदर्शक तत्व, हे सर्व मिळून एक घटनेचा आत्मा आहे. आणि त्या सर्वांचा आत्मा संविधानाची उद्देशिका आहे, जिचं आपण आता वाचन करणार आहोत. परंतु मुळात राज्यकर्तेच समतेच्या न्यायाच्या विरुद्ध असल्यामुळं आज सामाजिक आणि आर्थिक विषमता उच्च कोटीला परमोच्च बिंदू साधलेला आजच्या
आपल्या देशामध्ये जगात एवढी सामाजिक आणि आर्थिक विषमता नाही. अशा या कोंडीत तुम्ही बालमित्रांनो सापडलेला आहात. या देशाची सर्व संपत्ती, जे 70 सालात देश उभा केला होता, ती सर्व संपत्ती विकली गेलेली आहे. त्याचं कारण काय? तर सार्वजनिक संपत्ती असेल तर संपत्तीत समता येते. आमच्या राज्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे, मुठभरांचं, म्हणजे टिळक असतील, सावरकर असतील, गोलवलकर असतील, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही सर्व समाज 2 वेळच्या जेवणाचा अधिकारी आहात. याच्यात काही राजकारणाचा संबंध नाही, याच्यात कोणावर टीका नाही, मी कुठल्याही धर्माच्या जातीच्या विरुद्ध नाही, परंतु जे वास्तव आहे ते मांडतो म्हणून मी तिखट बोलतो म्हणतात. आता तुमच्या संस्थेने मला बोलवले, थोडं सोसा. त्यामुळं या देशामध्ये सामाजिक आणि राजकीय समता आणि न्याय, त्या सगळ्या समता त्यात येतात, न्याय त्यात येतो. या 2 तत्वावर आधारलेलं आमचं संविधान या देशामध्ये मे 2014 पूर्वी त्याच्यावर थोडी अंमलबजावणी झाली होती, संपूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. कारण मी असं म्हणतो की कोणीही सत्तेवर असलं, कुठलाही पक्ष सत्तेवर असला तरी राज्यकर्ते तेच असतात. न्यायसंस्था, अधिकारी वर्ग म्हणजे ब्युरोक्रेसी, एक भाऊ आयबीचा प्रमुख असतो, दुसरा भाऊ संघाचा प्रमुख असतो, किंवा एक जावई पोलीसचा प्रमुख असतो, तो सासरा संघाचा प्रमुख असतो. त्यामुळे देशाचा कारभार कुठल्याही पक्षाच्या हातात गेला तर तो खऱ्या अर्थाने आमच्या शत्रूंच्या हातात असतो. आणि म्हणून मी सर्व समाजाला या आजच्या दिनानिमित्त आव्हान करतो की थोडा विचार करा की आम्ही कोणाच्या गळाला लागून कसे फसतोय. अगदी सुभाषचंद्र बोसचं कालचं कोट मी तुम्हाला वाचून दाखवतो, ज्यांचं काल पुतळा उभारला. सुभाषचंद्र बोस असं म्हणतात की धर्मांधतेनं, त्यावेळी सुभाषचंद्र बोसच्या काळात धर्मांधतेनं आपलं विद्रूप डोकं अगदी नग्नतेप्रमाणे वर काढलं आहे. त्यामुळे दबलेले, पिचलेले, गरीब मोठ्या कालावधीसाठी स्वातंत्र्यापासून दूर राहिलेत. आपण भारतात बहुसंख्य हिंदू लोकांसाठी हिंदू राजचे नारे दिल्याचं ऐकतो, मात्र ते निरुपयोगी विचार आहेत. कामगार वर्गाला सहन करावा लागलेला एक तरी प्रश्न या धार्मिक संघटनांच्या माध्यमातून सोडवण्यात आलाय काय, असा ते प्रश्न विचारतात. आमचा प्रत्येक महापुरुष, भगतसिंग असतील, सरदार वल्लभ पटेल असतील, यांचा विकृत इतिहास आमच्या पुढं सांगितला जातो. वास्तविक जे आज राज्यावर आहेत त्यांच्या पूर्वजांनी स्वातंत्र्य चळवळीला विरोध केलेला आहे. स्वातंत्र्य चळवळीत न जाणं, मी समजू शकतो की मी 42 साली जन्मलो म्हणून मी स्वातंत्र्य चळवळीत गेलो नाही, परंतु स्वातंत्र्य चळवळीला विरोध करणं आणि ब्रिटिशांना मदत करणं, हे सुभाषचंद्र बोसचा काल पुतळा यांनी उभा केला. त्यांची आझाद हिंद सेना होती, त्याला पॅरलल यांनी हिंदू महासभेने सेना काढली आणि ती ब्रिटिशांना दिली. आणि ब्रिटिशांना सांगितले की तुझा आम्ही मदत करतो, आम्हाला स्वातंत्र्य नको आहे, फक्त तुम्ही आमच्या धर्मात ढवळाढवळ करू नका. असा हा भयानक इतिहास तुमच्या बालमनावर मी, परंतु मित्रांनो तुम्हालाच या देशाची धुरा सांभाळायची आहे. तुम्ही भारताचे भावी शिल्पकार आहात. तुम्हाला हा भारत उभा करायचा आहे. आज तुम्हाला मिळणारा भारत बेचिराग झालेला आहे. आमची सर्व राष्ट्रीय संपत्ती विकली गेलेली आहे. आमचे सर्व संविधानिक संस्था ज्या असतात, हे न्याय संस्था आहे, ब्युरोक्रेसी आहे, आयबी आहे, रॉ आहे, या सगळ्या संस्था, इलेक्शन कमिशन आहे, स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे आणि त्या सगळ्या संस्था दबावाखाली काम करतात. अशा अवस्थेमध्ये देशाला सावरायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी घराघरात जाऊन ही प्रस्ताविका वाचून सांगितली पाहिजे की आम्ही भारत कसा घडवू इच्छितो. आम्ही
26 नोव्हेंबर 1949 साली काय शपथ घेतली होती आणि त्या शपथेतून कसा भारत उभा राहायचा होता. 70 सालात तसा भारत उभा राहण्याचा प्रयत्न झाला. मी असं म्हणेल की तो प्रयत्न करण्यामध्ये नेहरू गांधी फॅमिलीचा फार मोठा वाटा आहे. आज एक अफवा उठवली जाते की सध्याचा पक्ष भाजप आणि काँग्रेस एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तो चुकीचं आहे. कारण काँग्रेस जरी राज्य असलं तरी सत्तेवर हे असतं, मी तुम्हाला सांगितलं मगाशी. असं आहे की नेहरू फॅमिलीने आपला सर्वस्वाचा त्याग करून प्रत्येक माणूस कुटुंबातला जेलमध्ये होता. संपत्तीचा त्याग केला, सगळं देशाला दिलं. त्यामुळे त्यांनी आता कितीही पैसे खाल्ले हे म्हटले तरी त्यांचे उपकार देशावर आहेत. आणि विशेषतः जर यांनी पैसे खाल्ले असते, ज्यांनी ज्यांनी पैसे खाल्ले त्यांच्यावर यांनी ईडी लावलाय, अजून तरी काय नेहरू गांधी फॅमिलीवर लावलेलं मला माहिती नाही. तर माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की शांत डोक्याने विचार करा. जी मी प्रस्तावना वाचतो ती मी एक एक शब्द वाचणार आहे. प्रस्तावनेचा एक एक शब्दावर पीएचडी होऊ शकते इतके मोजून शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने वापरलेले आहेत. त्याच्यातही असं आवड हे इतिहास, खोटा इतिहास तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतात. काही शब्द नवीन टाकले म्हणे, 76 साली नवीन शब्द टाकले, पण ते नवीन शब्द जे टाकलेत ते फक्त आहे त्या प्रस्तावनेचे अधिक विस्तार केलेला आहे. त्याच्यामध्ये नवीन काय टाकलेलं नाही. समजा समता असेल तर समता जर मिळवायची असेल तर समाजवाद पाहिजे. तुम्हाला आर्थिक समतेसाठी समाजवाद पाहिजे. तुम्हाला उच्च नीचेतून सुटका करायची असेल तर तुम्हाला धर्मनिरपेक्षता पाहिजे. तर हे शब्द जर आलेत, परंतु ते पूर्वीच आहेत. मी आता वाचतो म्हणजे तुम्हाला कळेल. आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचे आणि मनपूर्वक म्हणायचं. जसं आपण प्रार्थना करतो देवाची, ही देवाची प्रार्थना आहे. ही देवाची प्रार्थना म्हणून तुम्ही घरात दररोज बाहेर पडताना जर वाचली तर तुमच्या मनात आज न उद्या एक एक शब्दाचा अर्थ लागायला लागेल. आणि त्यातून या देशाला दिशा देण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. आम्ही आता आयुष्यभर भांडलोय. 1976 पासून मी सांगतोय की हा देश चालवणारे जे आपण राज्यकर्ते बघतो ते नाहीत, तर नीच लोकांची एक टोळी आहे. ती न्यायसंस्थेत बसलेली आहे. ती त्याच्यातले काही, सगळेच नाही, ते सगळे सरकारी अधिकारी आहेत. ते सगळ्या प्रकारे सगळीकडून तुम्हाला तुमची कोंडी करतात, मंत्र्यांची कोंडी करतात. आणि मंत्र्यांना सुद्धा भ्रष्टाचारी आहेतच ना. तेव्हा त्यांना एकदा पैसे दिले की ते यांच्या हाताखालचे मांजर बनतात. तेव्हा तुम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवायचं की ज्याला कोणी टीव्ही वर्तमानपत्र मोठा म्हणतो तो तुमचा कधीच नसतो. कारण या व्यवस्थेत खोटेच पुतळे तुमच्याकडे उभे केले जातात. आणि आज जे चाललंय ते तर 100% खोटं आहे. प्रसार माध्यमांनी त्यांची भूमिका निभवायला पाहिजे ते निभवत नाही. न्यायसंस्थेने त्यांची भूमिका निभवायला पाहिजे ते निभवत नाहीत. अशा वेळी समाजाला एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे संविधानाच्या चौकटीत अहिंसेने रस्त्यावर उतरणे. जेव्हा या सगळ्या संविधानिक संस्था आवारा होतात तेव्हा तुमच्याकडे दुसरा मार्ग काय? आणि म्हणून जर तुम्हाला या देशाची व्यवस्था तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या हिताची व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला सगळ्यांना पोलीस, तुरुंग, मरण याला न भीता भारतीय संविधानाच्या चौकटीत आणि अहिंसेच्या मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन उभी केली पाहिजेत. तुमच्या शाळेला आवडणार नाही, तुमच्या जवळ तिथे उभे असलेल्या नेत्यांना आवडणार नाही, पण त्यांना मी सांगू इच्छितो की आपण डोळे झाकून किती दिवस दूध पिणार. सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत माझा हा तरुण वर्ग खरं काय चाललंय देशात हे कसं कळेल? मी थांबवतो. फार मोठं भाषण मी देत नाही, पण मी तुम्हा सर्वांना भारताचे भावी शिल्पकार म्हणून तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही जागे व्हा. तुम्ही किती शिकलात
तर या देशामध्ये नोकऱ्या नाहीत, मुद्दाम नाहीत. आता कोट्यावधी नोकऱ्या खाली आहेत, रेल्वेमध्ये आहेत, केंद्र सरकारमध्ये आहेत, राज्यामध्ये आहेत, त्या तुम्हाला भरायच्या नाहीत. कारण ते काय मी सांगितलं तुम्हाला फक्त 2 वेळचं जेवण म्हणून आता मोदी 100 कोटी लोकांना 5 किलो धान्य देतात. ही शुद्ध देशाची फसवणूक आहे. धान्य आम्ही पिकवतो, सीमेवर आम्हीच बॉर्डरला असतो. कुठलाही गुजराती ब्राह्मण सीमेवर मेलेचं उदाहरण दाखवा, किंवा कुठलाही पुजारी मौलवी त्याला दक्षिणा मिळाली नाही म्हणून आत्महत्या केल्याचं दाखवा. सगळ्या धर्माचे नेते मनुवादी आहेत आणि मनुवाद आणि मनीवाद हे आमचे खरे शत्रू आहेत. त्यातून तुम्हाला कसं बाहेर पडायचं यासाठी आता आपण प्रस्तावना वाचू. जय भारत, जय शिवराय, जय भीमराय. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. जय भारत, जय प्रजासत्ताक. धन्यवाद सर. अक्षता मॅम. ओके, थँक्यू. धन्यवाद सर. अक्षता मॅम. अक्षता मॅडम म्यूट वरती आता आपण. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर PA इनामदार सर आपले मनोगत व्यक्त करतील. माननीय पाटील साहेब यांनी आत्ताच आपलं मनोगत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये व्यक्त केलेलं आहे आणि मला आनंद आहे की अक्षर मानव संविधान या ऑर्गनायझेशनच्या मार्फत श्री डांगे आणि त्यांच्या सहकार्यानं एक योग्य वेळेला योग्य दिवशी अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर जो काही ऑनलाईन सेमिनार घेतलेला आहे
तो मला वाटतं एक वेगळ्या प्रकारची दृष्टिकोन आपण समोर ठेवून घेतलेला दिसतो आणि मी त्याचं स्वागत करतो. वास्तविक आपल्याला कल्पना आहे की नुसतं संविधानाचं आपण सुरुवात जर हे केली, प्रिएम्बल जर वाचलं तर संविधान नंतर काय देणार आहे आणि त्याचा उद्देश काय आहे आणि कोणासाठी आहे आणि शेवटी आपल्या सगळ्यांना एकत्रित येऊन काय मिळवायचं आहे ह्याचं सगळं गमक आपल्याला लक्षात येतं. आणि मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे त्याच्या मागं फक्त त्यांचं जे काही अभ्यास होता त्यापेक्षाही महत्त्वाचं त्यांना ज्या परिस्थितीतून जावं लागलं त्याच्या संदर्भामध्ये त्यांना जे काही समजलं, उमजलं, दिसलं त्याची ह्या संविधानामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दखल घेण्यात आल्याचं दिसून येतं. तरी माझी आपल्याला विनंती आहे, तरुणांना विशेष करून, संविधानाचं राज्य असलं पाहिजे. ह्याच्यासाठी कायद्याची नॉलेज असणारे, कायद्याशी संबंधित असणारे तरुण असोत, श्रीमंत असोत, लहान असोत, मोठे असोत, ह्या सगळ्यांनी पराकाष्ठा केली पाहिजे. आणि ती जर आपण केली नाही तर पुन्हा संविधान यायच्या अगोदरची जी परिस्थिती होती किंवा त्याच्या अगोदर 1-2-4 हजार वर्ष मागे जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची वेळ येईल. आता संविधानाच्या संपूर्ण डिटेल्स सहित चर्चा करून काय होणार नाही, पण एक गोष्ट क्लिअर आहे, संविधान काय म्हणतंय त्याची ही जी रूपरेखा आहे प्रिएम्बल मध्ये, की प्रिएम्बल मध्ये स्पष्टपणे त्याने असं सांगितलेलं आहे, कितीही ऑर्गनायझेशन असो, कितीही आपले जजेस असतील किंवा अधिकारी असतील, ह्यांनी काही जरी सांगितलं तरी संविधानाच्या पलीकडे त्यांना काहीही बोलता येणार नाही किंवा काहीही करता येणार नाही. हे प्रिएम्बलचं मूळ उद्देश आणि ध्येय स्पष्टपणे दिसून येतं. आणि माझ्या दृष्टिकोनातून ह्याच गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि त्या गोष्टी समजून घेतल्यानंतर सर्वांना समान वागणूक हा त्याच्यातला अत्यंत महत्वाचा गाभा आहे. सर्वांना समान वागणूक ह्याचाच अर्थ जे काही देशामधलं उत्पन्न असेल त्याच्यामध्ये समान वाटा, जे काही कायदे असतील त्याची समान अंमलबजावणी आणि त्या दृष्टिकोनातून जे काही निर्णय घेतले जातील किंवा त्याचे परिणाम होतील त्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एकच असावेत, ह्या गोष्टी स्पष्टपणे दिसून येतात. आणि त्याला मागची पार्श्वभूमी आहे. तथापि अनेक प्रकारे बदल झालेला आहे, अनेक प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे. ह्या गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतील. हेही खरं आहे की ह्याच्यापेक्षाही जास्त प्रगती करता आली असती, यापेक्षाही जास्त लोकांपर्यंत पोहोचता आलं असतं आणि देशाची संपत्ती सगळ्यांना योग्य प्रकारे वाटप करून देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असती. हे जरी खरं असलं तरी जे काही घडलेलं आहे त्याची प्रगती सुद्धा आपल्याला सोडून चालणार नाही. तथापि परिस्थिती जर बदलत असेल तर ती कशी थांबवावी या संदर्भामध्ये तरुणांनी आणि जे जाणकार आहेत आणि ज्यांना भारताबद्दल प्रेम, आदर आणि त्यांच्या संदर्भामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आदर आहे, त्या गोष्टी आपण कशा पूर्ण कराव्यात ह्या संदर्भामध्ये मला असं वाटतं आपण विचार करावा. आणि ज्या दृष्टिकोनातून कायद्याची व्यवस्था आहे, सुव्यवस्थेची व्यवस्था आहे, तो मार्ग अंगीकारून त्याच्यामध्ये जर काही उणीवा असतील तर त्या उणीवा आपण कशा पूर्ण करून घेऊ शकतो ह्या बाबतीमध्ये विचार करणं मला वाटतं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपल्याकडून व्हाव्या आणि एक चांगला कार्यक्रम आपण आज घडवून आणलेला आहे आणि मी त्याचं स्वागत करतो. आणि जे काही आमच्या कॅम्पसमध्ये आणि आमच्या कॉलेजमध्ये एक ज्या काही चांगल्या प्रकारच्या गोष्टी घडवायच्या असतील, आपल्या ह्या मुवमेंटमध्ये आमचं कॉलेज आपल्या बरोबर राहील एवढं आश्वासित करून मी आपली रजा घेतोय. जय हिंद. खूप खूप धन्यवाद सर. अक्षता मॅम. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित अक्षर मानव संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्रीकांत डांगे सर आपले मनोगत व्यक्त करतील.
माझा आवाज पोहोचतोय का सगळ्यांपर्यंत? होय हा, हो हो होय. पोहोचला. नमस्कार. अक्षर मानव AKK लॉ अकॅडमी आणि आझम कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाला राजन खान गुरुजी उपस्थित राहणार होते, पण प्रकृतीच्या कारणामुळे ते येऊ शकते नाही, पण त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या. अलीमजी, तुम्ही हा जो काही कार्यक्रम, सुंदर कार्यक्रम मी म्हणेन, आयोजित केला आणि आम्हा सगळ्यांना याचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती लाभलेले आपले कोळसे पाटील सर, इनामदार सर आणि इथं उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी, तसेच संविधान जगू पाहणारी, संविधानाचा आदर करणारी माझे तरुण सहकारी. आजचा कार्यक्रम खरंच खूप महत्वाचा मला यासाठी वाटतो, कारण कोळसे पाटील सर आत्ताच म्हणाले की या भारताचं पुढे जाऊन प्रतिनिधित्व करणारं जी तरुणाई आहे ती आहे, आणि त्यांच्या हातात आज खरं संविधान आहे. तर या संविधानात ताकद आहे. मला असं नेहमी वाटतं की आसपासचं वातावरण गढूळ असलं, जरी विकृत असलं, तरी जोपर्यंत संविधानाची ताकद आपल्यासोबत आहे, आपण निर्धास्तपणे जगू शकतो, मला असं वाटतं. कोळसे पाटील सर जसं म्हणाले की संविधानाच्या चौकटीमध्ये अहिंसेच्या मार्गानं आपण आपली लढाई पुढे ठेवू शकतो. तसंच इनामदार सर खूप छान म्हणाले होते की नेमकं राज्य, आपली जी घटना आहे, या संविधानाचं नेमकं गमक काय आहे हे समजून घेतलं तर या संविधानाचं राज्य मला खरंच या भारताचं मूलभूत तत्व वाटतं. आपलं जगणं समृद्ध करणारी मला एक ती शिस्त वाटते, आणि हे संविधान आपल्या प्रत्येकामध्ये रुजण्यासाठी या तरुणाईनी म्हणू किंवा या भारतातील प्रत्येक नागरिकांना प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. आज या अक्षर मानवने हा कार्यक्रम आयोजित केलाय, त्या अक्षर मानव बद्दल मी थोडस इथं सांगेन. इनामदार साहेब आणि कोळसे पाटील सर मला इथं अक्षर मानवची जी घटना आहे ती संविधानानुसारच आपण तयार केली आहे हे सांगायला आवडेल की या जगातला, या पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस हा निव्वळ माणूस म्हणून जगला पाहिजे आणि समोरच्यालाही त्यानं माणूस म्हणून जगवलं पाहिजे, म्हणून अक्षर मानव काम करत. जसं या संविधानाची मूलभूत तत्व आहे समता आणि न्याय, प्रत्येक माणूस समान पातळीवर जगला पाहिजे म्हणून आपण प्रामाणिकपणानं प्रयत्न करतो. आणि त्याचसाठी जगण्याला भिडणारे जे काही विषय आहेत, आरोग्य, पाणी, चित्रकला, संविधान, कायदा, इवन आरोग्य, या सगळ्या विभागांमध्ये आपण काम करत आहोत. आपले वेगवेगळे कार्यक्रम ऑफलाईन आणि ऑनलाईन या माध्यमातून होत आहेत, आणि या कार्यक्रमामधून आपला माणूस हा त्याचं जगणं समृद्ध करणारा असलं पाहिजे, त्याचा मेंदू हा अधिक सुखी, आनंदी आणि शांत कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्यामुळेच आज इथं बोलण्याची जी मला संधी दिली आणि तुमच्या सगळ्यांचं ऐकून घेताना खरंच वाटलं की संविधानाची किती गरज आहे आणि संविधानानुसार जगणं किती महत्वाचं आहे, आणि आपण सगळे मिळून हे संविधान आपल्यामध्ये रुजवण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न करू असं इथे इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन अक्षर मानव संविधान विभाग प्रमुख माननीय अलीम वजीर पटेल करतील, आणि या आभार प्रदर्शनानंतर ती लिंक आपल्याला झूम मीटिंग मध्ये, चॅट बॉक्स मध्ये व फेसबुकच्या कमेंट मध्ये मिळणार आहे, याची नोंद घ्यावी. सर्वांना नमस्कार. संविधान विभाग, अक्षर मानव संविधान विभाग व AKK न्यू लॉ अकॅडमी NSS विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा कार्यक्रम आयोजित होता, उद्देशिका वाचन. या कार्यक्रमासाठी आपले प्रमुख
पाहुणे लाभलेले बीजे कोळसे पाटील सर आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर पे नामदार सर आणि आपल्या संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांत डांगे सर, आपण सर्वजण आणि उपस्थित सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद सर. चॅट बॉक्स वरती एक लिंक येईल, ती लिंक प्रत्येकाने त्याच्यावरती आपला अभिप्राय द्यायचा आहे. दिलेली आहे सर, पुन्हा एकदा द्या. दिलेली आहे. पुन्हा एकदा देतो. अक्षता मॅम, तुमचं सूत्रसंचालन खूप छान झालं. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार.